जो फॉर्म्युला किंवा जो मंत्र म्हणतो फायनान्शियलचा की 30-20 आणि 50 वाला असतो, बरोबर. पण बऱ्याचदा सण आला की तो 30-20-50 राहत नाही असं जाणवतं. बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न आहे, आणि आमची सालेच 30,000 असते आणि त्याच्यात आम्हाला 10-15,000 बोनस मिळतो, तर मग ते कसं प्लॅन करायचं? 30,000 असू दे, 1,00,000 सॅलरी असू दे, सॅलरीवरनं ना तुमचा खर्च नाही जज करता येत तुम्हाला. ज्यांचा 1,00,000 रुपये पगार आहे ना त्यांना 5,000 सुद्धा उरत नाही. आता ह्या कंपन्यामध्ये एवढ्या हुशार झाल्यात ना, त्या नेमकं आत्ताच डिस्काउंट लावतात, कारण त्यांना माहिती असतं बोनस आलेला आहे किंवा काही तसे फेस्टिवल असतील तर लोक थोडंसं जास्त खर्च करतात. मग खरंच हा डिस्काउंटचा गेम आपल्याला फायदा करतो का दुकानदाराचं दुकान भरतो? दिवाळीला खरंच किंवा सणासुदीला कपडे घ्यायलाच पाहिजेत का? हा एक मोठा मनस्थितीचा प्रश्न आहे. कारण का आपण इमोशनल असत आहे ना ती आपल्यासाठी. असली पाहिजे तर असली पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती बोनस, आणि तो बऱ्याचशा कंपन्यांमध्ये दसरा दिवाळीच्या वेळेस मिळतो. मग अशा वेळेस बोनसचं विभाजन कसं केलं पाहिजे फॉर सेव्हिंग आणि खर्च? सोनं चेक करा 2013 पासून 2018 सोनं ना स्टॅग्नेंट होतं. 31,000वरनं खाली वर करता 31,000वर, आणि चेक करावा लोकांनी सोन्याचा ग्राफ. आज सोन्याचा भाव काय असू द्यात, दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी तुडुंब गर्दी असते, तर मग खरंच हे गरजेचं आहे का?